चॅनल. आणि आता वाजले सकाळचे 7:30 आणि मी कुठे निघाली आहे? मी निघाली आहे एअरपोर्टला. कुठे चालली आहे हे सरप्राईज आहे. आणि हा व्लॉग येणार आहे माझ्या पूर्ण ट्रिपच्या नंतर. तोपर्यंत तुम्हाला माझ्या इंस्टाग्राममुळे कळलेलं असेल की मी कुठे चालली आहे. बट एनिवे, आता मी एअरपोर्टला 1-1.5 तासात पोचेन आणि माझी फ्लाईट आहे 11:30ची. आता मी एअरपोर्टला जाऊन काहीतरी खाणार पिणार, कारण गेल्या वेळेस नागपूरचा एक्सपिरियन्स तुम्हाला लक्षात असेल जर तुम्ही माझा तो नागपूरचा व्लॉग पाहिला असेल तर. सो स्टे ट्यून, हॅव अ गुड डे आणि भेटूया जरा वेळाने. आणि आता आपण एअरपोर्टला पोचलो आहे. सिरीज एअरपोर्ट, इंटरनॅशनल एअरपोर्ट. अँड आय एम सो एक्सायटेड फॉर दिस ट्रिप बिकॉज मी फर्स्ट टाईम सोलो चालली आहे. अँड आय एम व्हेरी हॅपी दॅट आय डिड दिस. आता लिटरली 2-3 मिनटात मी एअरपोर्टच्या बाहेर असेल. सो सगळं करून घेते, चेक इन वगैरे, अँड देन सी. तर आता मला माझं बोर्डिंग कार्ड मिळालं आहे आणि हे बघा इथे इंटरनॅशनल पॅसेंजर्ससाठी वेगळा एक सेक्शन आहे. इकडे येऊन तुम्ही तुमचं तिकीट दाखवायचं, पासपोर्ट दाखवायचं आणि मग ते तुम्हाला इमिग्रेशन करून देतात. दॅट्स हाऊ. अँड आय एम व्हेरी हॅपी सिरियसली. ॲक्च्युली मी काय झालं माहिती आहे, चुकून डोमेस्टिकच्या इकडे गेले, कारण डोमेस्टिकची सवय आहे ना, इंटरनॅशनलची सवय नाही आहे. दॅट्स वाय. सो इथे मी खूप आधी आय वेंट टू थायलंड, मग दुबईला मी शूटसाठी गेलेले, तेव्हा मी इकडे ह्या सेक्शनमध्ये आलेले आणि त्यानंतर मी डिरेक्टली आत्ता येते. लाईक 2014-15 नंतर मी आत्ता येते डिरेक्टली. सो दॅट्स. आता इथे ती प्रोसेस होईल. आपण आपलं तिकीट आणि आपलं पासपोर्ट दाखवायचं अँड द प्रोसिजर विल गेट कम्प्लीटेड. हॅलो. तर आता वाजलेत 9:15. मी एअरपोर्टला पोचले अराउंड 8:30 आणि बाकी सगळी प्रोसिजर करता करता मला वेळ लागला. आता मी बसली आहे मॅकडॉनल्ड्समध्ये सिरियस, कारण मला भूक लागली. तर मी म्हटलं चला काहीतरी खाऊया. सो आय हॅव ऑर्डर्ड अ बर्गर अँड ए मॅकपाफ, माय मोस्ट फेवरेट. आणि आता माझी फ्लाईट 11:30ला आहे. सो मी जरा वेळ इथे बसणार आहे, टाईमपास करणार आहे. परत त्या बाजूला परफ्युम्सचं सेक्शन आहे. सो वन्स आय एम डन ईटिंग मी परफ्युम्स बघायला जाणार आहे आणि मग ते झालं की जाऊन मी माझ्या गेटवर बसेन, बिकॉज माय गेट इज व्हेरी क्लोज बाय. आणि तुम्हाला सांगू का, ॲक्च्युली जेव्हा मला फ्लाईटने जायचं असतं ना तेव्हा मला थोडासा कंटाळा येतो, कारण उल्हासनगर इतकं लांब आहे ना इकडून. मी मलाडला राहायचे तेव्हा उत्तम होतं, म्हणजे माझ्या मलाडच्या घरापासून एअरपोर्ट इज लाईक 40 मिनिट्स, लिटरली 40 मिनिट्स. आणि अर्ली मॉर्निंग असेल तर अर्ध्या तासात मी एअरपोर्ट. पण उल्हासनगरवरून 11च्या फ्लाईटला मी सकाळी 5ला उठले आणि मग इथे यायला 2 तास. ओ गॉड. मग कधी कधी असं वाटतं की ट्रेन्स बेस्ट आहेत, बट लांब जायचं असेल तर ऑफकोर्स फ्लाईट. आणि आता स्टेट येऊन गुड डे. आपण भेटूच या. पुढची माझी सगळी जर्नी मी तुम्हाला दाखवणार आहे, जी काही 3-4 दिवसांची असणार आहे. आणि त्यावर इन्फॉर्मेशन पण देणार आहे. जेवढी मला इन्फॉर्मेशन मिळेल तेवढी मी तुम्हाला देईनच. अँड हॅपी जर्नी टू मी. ठीक आहे. अँड माझी ऑर्डर आलेली आहे. आय हॅव ऑर्डर्ड इन लाईक आलू टिक्की बर्गर व्हेज आणि मॅकपाफ. दिस इज माय मोस्ट फेवरेट थिंग. आता मी हे जरा खूप भूक लागले, खाऊन घेते. अँड आधी मी तुम्हाला सांगितलंच त्यानंतर मी काय करणार आहे. सो हॅव अ ग्रेट डे. सो आय हॅव ऑलरेडी लेफ्ट फ्रॉम मॅकडॉनल्ड्स आणि आता मी माझ्या गेटजवळ येऊन बसले. माझा गेट तिकडे. सो आता इथे येऊन बसली आणि मला ना आता झोप येते ॲक्च्युली, कारण रात्रभर पण माझी झोप नीट नाही झाली, बिकॉज फ्लाईट पकडायची म्हणून आपण जरा अर्धवटच झोपतो. म्हणजे मध्ये मध्ये मला जाग येत होती की माझी फ्लाईट तर मिस नाही ना होणार, अशी भीती होती. बट नाही झाली थँकफुली. आणि आता फ्लाईटमध्ये बसल्यानंतर मी डिरेक्टली झोपून घेणार आहे. मी आता माझं बोर्डिंग झालेलं आहे. सो आता आय एम गोईंग टुवर्ड्स माय फ्लाईट. आणि दिस इज माय बॅग्स आणि माझ्या एका हातात बॅग आहे. तर आता मी माझ्या फ्लाईटमध्ये चालली आहे. सी दिस एअरपोर्ट बाजूला. अँड व्हेरी हॅपी. आज संध्याकाळी माझा प्लॅन असा आहे की मी पशुपतीनाथला जाणार आहे आणि मग तिकडून उद्याचा काय प्लॅन आहे आय डोंट नो. बट
very much excited. Hello, so now it's 11:31 and boarding is done. मी फ्लाईटमध्ये बसली आहे, खाल्लं वगैरे, वेट केलं, फ्लाईटमध्ये आलं. विंडो सीट मिळाली बिकॉज वेब चेकिंग ऑलरेडी केलेलं. फ्लाईट इज ऑलरेडी सी गेट्स आर क्लोज्ड. सो आता डिरेक्टली सी यू ऑल इन काठमांडू अँड देन हॅव फन. हॅव अ ग्रेट डे. तर आता झालं असं की फ्लाईट 1 तासाने डिले झाली. दिस इज माय सेकंड एक्सपिरियन्स विथ इंडिगो. एकदा नागपूरवरून येताना तुम्ही माझा ब्लॉग पाहिला असेल, त्याच्यात पण असंच झालेलं. फ्लाईट 2.5-3 तास लेट झालेली आणि आज पुन्हा 1 तास, कारण 11:30ला टेक ऑफ होतं आणि आता 12:15 झाले. आणि त्यांना इन्स्ट्रक्शन मिळालं आहे की 12:25ला पुशबॅक करायची फ्लाईट. फ्लाईंगचं इन्स्ट्रक्शन अजून मिळालेलं नाही आहे, सो ते कधी होईल आय डोंट नो. बट साधारण 1-1.25 तास फ्लाईट लेट आहे अँड आय एम बोर्ड. आणि आता विदाऊट एनी डिले मला पोचायचं आहे आणि आराम करायचा आहे. मागच्या माणसाचा आवाज एवढा आहे की मी काय बोलते ते कळतच नाही. ॲक्च्युली आय एम सो स्लीपी, नॉट टायर्ड. आता आम्ही ॲक्च्युली एअरपोर्टला पोचलो आहे, पण इकडे एक छोटीशी प्रोसिजर करावी लागते. इथे स्टॅम्प करून घ्यावं लागतं पासपोर्टला किंवा वोटर आय डी तुमचं असेल तर, आणि मग तुम्हाला लगेज मिळेल. सो ना आम स्टँडिंग इन शिरकी. सो असं आहे आणि बाकी डिटेल्स मी तुम्हाला नंतर. ॲज आय टोल्ड यू, एक छोटीशी प्रोसिजर असते. तुम्हाला येऊन तुम्हाला एअरपोर्टला येऊन इमिग्रेशन करावं लागतं आणि असा स्टॅम्प ते मारून देतात. अँड देन यू आर फ्री टू जस्ट गो अँड एक्सप्लोर नेपाळ. आणि सीरियनवरून बाहेर आल्यानंतर पुन्हा स्कॅनिंगला टाकायचं सगळं. हे देअर तुम्ही पाहिलंच आता तिकडे मी स्कॅनिंग केलं. आता माझ्या बॅगसाठी थांबले होते, लगेज आणि बॅगसाठी थांबून ऑलमोस्ट 15 मिनटं झाली आहेत, पण अजून बॅग आलेली नाही आहे. अँड इट्स व्हेरी क्यूट एअरपोर्ट, खूप छोटंसं आहे बट नाईस. आता फक्त बॅग येऊ देत, मला हॉटेलवर जाऊन झोपायचं ना, खूप झोप आली. ॲक्च्युली फ्लाईटमध्ये झोप झालीच कारण वेदर कंडिशन्समुळे फ्लाईट खूप हलत होती, त्यामुळे झोप मोडली. मग मी गेम खेळायला लागले. बट आता मला म्हणजे आपण म्हणतो ना, जसं घर जवळ येतं तसतशी झोप अजून येते. सो मला तशी झोप यायला लागली आहे. सो आता मी तुम्हाला भेटते लगेज घेऊन. आणि साधारण एक 20-25 मिनटानंतर लगेज मिळालं आहे, एअरबॅग मिळाली. अँड नाव गोईंग आऊट. हे बघा हे रस्ता बाहेर जायचा. अँड आता मी बाहेर चालली आहे, माझी गाडी थांबलेली असणार आहे. माझी अशी इच्छा आहे की कोणीतरी मला असं उचलून बाहेर ठेवावं, पण तसं नाही होऊ शकत. सो दॅट्स इट. अर्ली मॉर्निंग फ्लाईटचा. आणि आता मी पोचली हॉटेलमध्ये. मी आता आल्यावर पडली होती, थोडंसं झोपली आणि चहा मागवला आहे. सो चहा घेईन आता. अँड आता मंदिरात जायचं आहे लगेच मला, पशुपतीनाथ मंदिरात. सो जरा चेंज करते, फ्रेशन अप होते आणि लगेच निघणार, कारण 6 वाजता मला पोचायचं आहे आणि इथून अर्धा तास लागतो मंदिरात पोचायला. आणि आता ऑलमोस्ट 5 वाजले. सो पटपट रेडी होते आणि रेडी झाल्यावर तुम्हाला भेटते. ह्याचं साईज बघा. बापरे, आवाज करू.
हॅलो, वेलकम बॅक. आणि मी रेडी होऊन मंदिरात आले आणि आता वाजलेत 6:30. पण मंदिर क्लोज झालं आहे. तर आता ते म्हणत आहेत की आता उद्या या. इथे आणि अंधार खूप लवकर होतं, 5:30लाच अंधार झालेला. आणि आता त्यांनी मला असं सांगितलं की उद्या या. आय विल शो यू द टेम्पल. मधू, ही बघ तू इकडे आहेस. सी. हॅलो, गुड मॉर्निंग. आज आहे माझा काठमांडूमध्ये सेकंड डे. काल मी पशुपतीनाथ मंदिरला गेले होते, पण ॲज आय टोल्ड यू ऑल की मंदिर क्लोज झालेलं. 6 o'clock मंदिर बंद होतं, म्हणजे 6ला पूजा आरती होते आणि मग त्यानंतर मंदिर बंद होतं. तर मी पोचले डॉट 6:10ला, कारण इकडे ट्रॅफिक इतकं आहे. मी 5:30ला निघून पण मी पोचले नाही, जेव्हा की माझं हॉटेल मंदिरापासून इट्स लाईक 15-20 मिनिट्स. तर मी म्हटलं जाऊ दे चल. तर मी असा विचार केला की आता मी दुसऱ्या लोकेशनला जाते, ज्याचं नाव आहे झापा. इथून फ्लाईट आहे 1 तासाची. सो इथून काठमांडू एअरपोर्ट आणि तिकडून झापा. मग तिकडे काय साईट सीइंग आहे आणि तिकडे काय प्लेसेस आहे ते एक्सप्लोअर करेन. आणि मंडेला मी परत पशुपतीनाथला येईन आणि मग तिकडून रिटर्न फ्लाईट टू करपे, उल्हासनगर. सो स्टे ट्यून, हॅव अ गुड डे. आणि आता मी ब्रेकफास्ट करायला चालली आहे. सो ब्रेकफास्टमध्ये काय काय बघूया. तर आता काय झालं माहिती आहे, मी खाली आले आणि आय थॉट की 10:30पर्यंत आहे, कारण काल मी चेक इन करताना त्यांनी फास्ट मला सांगितलं की देअर इज बुफे इन 10:30 आणि ऑल. तर मला वाटलं की 10:30 होतं या, पण ते ॲक्च्युली 10 होतं. आणि आता ब्रेकफास्ट त्यांनी सगळं उचललं आहे, फक्त ब्रेड बटर, ब्रेड जॅम आणि कॉर्नफ्लेक्स असं काहीतरी. आणि मला ते खायची इच्छा नाही आहे. आय नीड समथिंग थोडंसं असं फुलफिलिंग. तर मी म्हटलं ठीक आहे चालेल, मी बघते रूममध्ये जाऊन ऑर्डर करते. मी वर चाललेली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मी रूमची की रूममध्येच विसरली आहे. अँड नाव अगेन आय हॅव आस्क्ड देम की प्लीज हेल्प मी विथ दिस. तर ते म्हणाले ओके मॅम, वेट फॉर 2 मिनिट्स. गुफ अप. हे बघा, हे माझं हॉटेल आहे. दिस इज द लॉबी. आणि इथे काल तो माणूस मला बोलला की 10 o'clock असेल. आणि हे बघा, हा एक टी शर्ट आहे जो मी मिंत्रावरून मागवलेला. सो मी मिंत्रा हॉल वगैरे तर करणारच आहे, त्यामुळे त्याच्यात मी हे टाकणार आहे. पण आता मी ते यूज करून घेते आहे. सो तुम्ही माझ्या मिंत्रा हॉलच्या आधीच माझे कपडे पाहिलेले असणार आहे, पण ते मी कुठून घेतले आणि ते चांगले आहेत नाही आहेत, घ्यावे की नाही, परचेस केले पाहिजे की नाही, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आता मी पार्किंगमध्ये आले आहे. सो येस, माझी गाडी तिकडे टर्न घेते आहे. आता झापाला जायचं होतं फ्लाईटने, पण फ्लाईट 12:15ची होती आणि ती हार्ड लक मिस झाली. तर आता बाय रोड मी जाणार आहे आणि ट्रॅव्हल 6-7 तासाचं आहे. बट इट्स ओके. आता ऑन द वे एक्सप्लोअर करायला काय काय असेल ते मी नक्कीच करेन आणि तुम्हाला पण दाखवेन. सो आता गाडीत जाऊन बसूया जरा. हॅलो, वेलकम बॅक. आणि आज मी आली आहे झापामध्ये, जे काठमांडूवरून 9 तास आहे बाय रोड आणि फ्लाईटने 1 तास. तर ॲक्च्युली मी फ्लाईटने जाणार होती, पण फ्लाईट माझी झाली मिस बिकॉज ऑफ सम कन्फ्युजन. कारण आणि 10 तास लागले इथपर्यंत यायला. आता मी इतकी टायर्ड आहे आणि दिवसभर मी ब्लॉग नाही बनवला, कारण बाय रोड येताना मला खूप मोशन सिकनेस होत होता आणि मला सुचत नव्हतं मी काय करू. तर मी झोपत होती, परत उठत होती, झोपत होती, परत उठत होती, आणि त्यामुळे मी बिलकुल ब्लॉग बनवलेला नाही आहे. बट येस, आता ह्याच्यानंतर मी झापामध्ये कुठे फिरणार आहे, काय करणार आहे, ते सगळं मी तुम्हाला दाखवेन. कारण आजचा दिवस माझा वेस्ट झाला. आणि आता मी ऑल्सो वन मोर थिंग, मी दिवसभर काहीच खाल्लेलं नाही आहे, कारण मला बाय रोड गेलं की त्रास होतो. आत्ता मी जेवण ऑर्डर करणार आहे आणि आत्ता वाजलेत साधारण 12-12:15 रात्रीचे. तर आता मी फ्रेशन अप होते आणि जेवून झोपते. भेटूया उद्या सकाळी. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय, टेक केअर. हॅलो, तर मी आता परत आले ॲक्च्युली व्लॉग बनवायला. मी तुम्हाला म्हटलेलं की मी खाऊन झोपणार आहे, बट आय कुडंट रेसिस्ट. खूप यम्मी मोमो आलेत. हे बघा, चिकन मोमोज आणि चिकन पास्ता, व्हाईट सॉस पास्ता. आणि इथे मी मोमोज खाऊन बघितले, सुपर टेस्टी मोमोज आहेत. म्हणजे खूप दिवसांनंतर मी
खूप टेस्टी चिकन मोमोज खाल्ले. मी जेव्हा मलाडला राहायचे ना तेव्हा तिकडे मी इन्फिनिटी मॉलमध्ये मोक्तू नावाचं एक ब्रँड आहे मोमोजचं, एक्सक्लुझिव्हली फॉर मोमोज. त्यांच्याकडे मला जे चिकन मोमोज मिळतात ना ते खूप आवडायचे. पण आता तिकडून मी शिफ्ट झाल्यानंतर मी तिकडे गेलेच नाही. आणि खूप आय थिंक ऑलमोस्ट 2-2.5 वर्षानंतर आज हे मोमोज खाऊन मला मोक्तूची आठवण आली. म्हणजे इन जनरल पण जेव्हा मी चिकन मोमोज खाते आणि ते बरे नाही लागत तर मग मला तिकडची आठवण येते. पण आज हे खूप टेस्टी आहेत आणि त्याच्यासारखी टेस्टी म्हणून आठवण आली. सो एनिवे आत्ता मी खाऊन झोपणार आहे. तर गुड नाईट, टेक केअर, बाय. वेलकम बॅक. तर आता मी झापामध्ये आणि आपल्या इथे कसं झुडिओ आहे तसं त्यांचं हे एक सेक्शन आहे, पण म्हणजे इथे बाकीचे ब्रँड्स पण आहेत. सो आय शो यू समथिंग. इथे स्कार्फचं सेक्शन आहे त्यांची, जे की मी ऑलरेडी घेतलेलं आहे. सो मी काय विकत नाही घेणार. आणि इथे बाकीचे ब्रँड्स पण आहेत त्या बाजूला, रिबा वगैरे, रिबा, आणि इथे मॅक्सिमम ना थंडीचे कपडे जे आपल्या इथे कामी नाही येणार आहे. सो मी काहीच विकत घेत नाही आहे, पण मी जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी म्हटलं एक व्हिडिओ करूया. हे बघा इथे पण म्हणजे बाकी वस्तू चांगल्या आहेत पण त्या इंडियामधून येतात, आपण तिकडे घेऊ शकतो. आई टोल्ड यू ना, इथे थंडीचे कपडे जास्त आहेत. तू इथे सगळीकडे ना स्वेटर, जॅकेट्स, कार्गो पॅन्ट्स अशाच गोष्टी आहेत आणि बाकीच्या गोष्टी आपल्या इथे सगळ्या मिळतात. सो मेक्स नो सेन्स, पण आपण बघून घेऊ. सॉक्स, इथे लहान मुलांचे कपडे आहेत. परत तुम्ही बघू शकता की सगळे झाड कपडे जे आपल्या इथे यूज होतात. हे पूर्ण किड्स सेक्शन आहे आणि इकडे स्केचर्स आहेत जे आपल्या इथे खूप आहेत. इकडे मॉन्टे कार्लो, दॅट्स इट. आपल्या इकडे पॅन्टलून्स आहे माहिती, लाईफस्टाईल आहे माहिती आहे ना, सेम तसंच आहे. साधारण मला झुडिओवाला फील आला इकडे येऊन. पण हे त्यांचं आत्ता न्यू त्यांनी ओपन केलं आहे, 2-3 महिनेच झाले. सो हळूहळू होईल त्यांची पण ग्रुप. ॲलन सॉली, ॲलन सॉलीवरून मला एक आठवलं. माझी एक मैत्रीण होती, ती एकदा बोललेली की सॅलेन जॉलीमधून माझ्या नवऱ्याने मला गिफ्ट आणलं आहे, सॅलेन जॉली. हे सगळं आपल्याकडे मिळतात. सो आणि आता काय झालं माहिती आहे, मी शॉपिंग केलं. मला एक येलो हेअरबँड आवडला, तो मी घेतला. तिने त्याचं पहिले तर बिलिंगच केलं नाही, म्हणजे तिला प्राईस माहीत नव्हता आणि त्याच्यावर टॅग लावलेला नव्हता, म्हणून ती परत गेली सर्च करायला. आणि आता तिला त्याचं प्राईस कळत नाही कारण एक पण हेअरबँडला टॅग नाही आहे. आणि आता मी थांबली आहे की त्याचं ते प्राईस सांगेल, मग बिलिंग करून आम्ही जाऊ. पण त्याचा प्राईस आम्हाला अजून कळत नाही. सो मी विचार करते की मी तो ठेवून देऊ हेअरबँड, पण मी तुम्हाला दाखवते कोणता हेअरबँड. बघा हे खूप स्वीट आहे, छान आहे ना, पण आयडियली घेऊन काहीच उपयोग. आणि इथे मुलींच्या कामाचं सगळं असं आहे ना, हा पूर्ण फर्स्ट सेक्शन, ऑल दोज थिंग्स. आणि बघा हेअरबँड ठीक आहे, आपला असलो मी एडिट करू, हे टेन्शन नाही. सो माझ्यासोबत एक दादा आहे, त्यांना खोकला येतो, त्यांनी थांबवला खोकला, पण मी एडिट करू, नो वरीज. सो ह्या सेक्शनमधून मी एक हेअरबँड घेतलं असं घेतलं, पण ते प्लेन आहे, प्लेन वेल्वेटचं. पण हे बघा ह्याला कसा टॅग आहे, त्याला टॅगच नाही. आणि इथे क्लिप्स वगैरे खाली
आता आपण स्ट्रेट जाऊया टू द काउंटर. हां हे बघा हे बघा असा हेअरबँड आहे येलो कलरचा. पण आय थिंक अशा टाईपच्या हेअरबँड्सना कुठेच टॅग नाही आहे. बाकी हेअरबँड्सना आहेच आहे, फक्त ह्यालाच नाही आहे. सो ती सर्च करते. चला जाऊन विचारूया तिला प्राईस काय. हां तिला ॲक्च्युली मिळालं आहे आता. हे जे हेअरबँड आहे जे आम्ही घेतलं आणि ह्याची प्राईस 220 रुपये. जे तिला कळत नव्हतं पण आता तिला मिळालं आहे. सो आपण पे करूया आणि घेऊन. आता आम्ही ॲक्च्युली होतो. सो वी वर ऑन द 3rd फ्लोअर. नाव वी आर गोईंग अपस्टेअर्स. तिकडे फूड कोर्ट वगैरे आहे आणि वर अजून जस्ट एक्सप्लोअर करायला चाललो त्याचं. सो तर आता आम्ही 5th फ्लोअरला जाऊन आलो. तिकडे स्केटबोर्ड सेटअप होता आणि खूप लोक स्केटिंग करत होते. बट मला ते बघून खूप भीती वाटली. सो मी नाही केलं आणि आम्ही खाली आलो. आणि आता आम्ही 3rd फ्लोअरला होतो. मग 5thला गेलो. आता 4thला आलो आहे. बघा ह्यांचा फूड कोर्ट आहे हा इकडे. फूड पा मागे बास्किन आहे आणि हा पूर्ण सिटिंग एरिया आहे. पण माझं हॉटेल एकदम बाजूलाच आहे. तर आता मी हॉटेलला जाऊन बसते खाली. तिकडे रेस्टॉरंट खूप छान आहे आणि काल जेवण खूप छान आलेलं. म्हणजे मोमोज खूप छान आलेले. सो आता मी इथे नाही बसत आहे, खाली चालले आहे. आणि माझ्यासोबत जे आहेत ते पुढे आहेत. सो जस्ट गोईंग सिरियस. तर मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं ना की मी तुम्हाला हा पूल एरिया दाखवेल. तर इथे मागे माझं हॉटेल आहे. वहाँ पे ह्याची मी एक स्टोरी पण ठेवलेली मगाशी. तर ती तुम्ही बघा जाऊन. म्हणजे ऑब्व्हियसली आता निघून गेलेलं असेल बट एनिवे. तर आता आपण जरा पूल एरियाकडे जाऊ. आणि इथे खूप छान झाडं लावली आहेत. या बाजूला पण आहे. आज इकडे एक लग्न होतं. ॲनिव्हर्सरी होती मला वाटतं. तर तिकडे एक इव्हेंट सुरू होता. हा पूल एरिया आहे आणि हा पूल एरिया ॲक्च्युली पूल खूप मोठं आहे. मला माहीत नाही ते कॅमेरामध्ये कसं येतं आहे, किती जस्टिस करतं. पण लिटरली असा एकदम पसरलेला आणि छान मोठा पूल आहे. फॅमिली येऊन मस्त एन्जॉय करू शकते. पण हे खूप आत आहे झापामध्ये. सो आता ते तुम्ही कधी नेपाळ आले तर मग तुम्ही फिरू शकता. आणि इकडे स्पा आहे. वर मसाज वगैरे घ्यायचं असेल, फूट मसाज और एनिथिंग तर तिकडे. आणि आता अजून इंटरनल डायनिंग एरिया. इथे छान लाईट्स लावलेत त्यामुळे एरिया खूप लाईटेंड दिसतो आहे आणि खूप ब्युटिफुल. आम्ही मगाशी बसलेलो ना तेव्हा अजून छान वाटत होतं कारण ह्या बाजूला पण लाईट्स आहेत पण ते आता ऑफ केलेत. हो दिखा ना तो भैया. हे बघा इकडे समोर लाईट्स लावलेत पण ते आता त्यांनी ऑफ केलेत कारण आता डायनिंग एरिया क्लोज झाला. आणि इथे आम्ही बसलेलो मगाशी. इकडे मी खूप फोटोज काढले. अँड इथे पण सेम आहे. समोर ते हॉटेल आहे राईट. आणि इकडे आपण जे पण ऑर्डर करतो ते या रेस्टॉरंटमधून येतं आणि मग इथून आपण आत जाऊ शकतो. तर आता आपण इथूनच आत जाऊ. यहाँ से चले की वहाँ से चले. ओके तर आता आपण इथून आत नको जाऊया. तर माझे जे कॅमेरा दादा आहेत ते सांगतात की इथून बाहेर जाऊया. तर इथून बाहेर जाऊया. चला. ऑल्सो वन मोर थिंग. ही प्रॉपर्टी अमेझिंग आहे कारण जनरली आपण हॉटेल्समध्ये जातो कुठे जातो ना तेव्हा आपल्याला एक कम्फर्टेबल स्टे मिळाला तर मजा येते. आणि दिस प्रॉपर्टी इज अमेझिंग कारण मला म्हणजे एक्सपेक्टेशन होती की पहिले तर झापा हे कसं नाव आपण बोलतो झापलं तर एक तर हे नाव खूप वेगळं आहे. म्हटलं अरे इकडे काय कसं असेल हॉटेल माहिती नाही पण फर्स्ट क्लास अमेझिंग हॉटेल आहे. मी ह्याची स्टोरी पुन्हा टाकेन जेव्हा मी हा व्लॉग अपलोड करेन म्हणजे तुम्हाला ते बघता येईल. अँड दॅट्स इट. इथे बसायला खूप मजा आली कारण ओपन आहे आणि गारठलं आहे पण एवढं नाही गारठलं आहे तर प्लेझेंट थंडी होती तर मजा आली. आणि मी खाल्लं चिकन ॲज यू ऑल नो हाव आय लव्ह मोमोज. अँड आता इथून पुढे मी तुम्हाला हॉटेलची पण एंट्री दाखवते कारण काल मला ब्लॉग पण नाही करता आला. तर आता माझे कॅमेरा दादा ते पुढे शिफ्ट झालेत. बिचारे मला खूप हेल्प करत आहेत कारण आत्तापर्यंत मी फक्त असं सेल्फी
व्हिडिओ काढत होते, पण ते आता मला म्हणाले की मी हेल्प करतो अँड दॅट्स हाऊ ही इज हेल्पिंग मी. अँड आता आपण लॉबीमध्ये जाऊन बघूया. सो यहाँ पे टाइम करना ही एंट्री आहे. अच्छा नाही आलं. सो इकडे ही एंट्री आहे आणि आतमध्ये लॉबी आहे. तर मी तुम्हाला लॉबी नाही दाखवत, लॉबी मी तुम्हाला सकाळी दाखवते, कारण एनिवेज आता इथून मी निघणार आहे. तर उद्या मी कुठे जाणार आहे हे कोणालाच माहिती नाही. इट्स अ सरप्राईज, सो लेट इट बी अ सरप्राईज. आता आपण डिरेक्टली आत जाऊ आणि रूममध्ये जाऊन झोपून घेऊ. गुड नाईट, बाय. ओके, अंदर तक थोड़ा सा and that's the lobby. हॅलो, गुड मॉर्निंग. फायनली माझी नेपाळ ट्रिप संपली आहे. आता मी झापावरून एअरपोर्टला चालली आहे बागडोगरा. तिकडून माझी फ्लाईट आहे टू मुंबई आणि मग दॅट्स हाऊ माय ट्रिप एंड्स. आणि मला मजा आली. मला खूप शूट नाही करता आलं, कारण बाकी बघू आता नेक्स्ट टाईम परत येऊ मम्मीला घेऊन मंदिरात. सो दॅट्स हाऊ इट इज. आता एअरपोर्ट पोचते. आणि आता आपण फायनली एअरपोर्टला पोचलो आहे. इकडे बागडोगरा एअरपोर्ट आहे.